विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मी समीर पाटील हात देऊन शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्याकडे एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर ते मोठ्यासारखे त्याच्यावर कारवाई झालेली पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. ते पेपर तुमच्या समोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये. हे बघ आता हे मी कोणाशी भांडतो की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलत ते चालतो. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकारी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा, 10व्या टोळीला काही पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशनमधून तो कार्यरत असतो. म्हणून मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा, तर दादा काही खुलासा करायला तयार. आणि मग भाजपाची लोक माझ्या हल्ल्यात आला. मी भाजप म्हणून भांडतच नाही, पुणेकर म्हणून एक लोक होते तिथे, पण भाजपाने मग त्यांचे सोशल मीडिया मग माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर गोळीबार. अरे मी विचारतो तुम्हाला निलय जागेवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर काय विचारता? मी काय केलं तुमचं? मी फक्त तुम्हाला एवढं विचारलं की पोलीस यामध्ये गुन्हेगारी चालते आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे. हा माझा साधा प्रश्न. ह्याच्यावर कुठल्याही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जे बोलत नाही त्याचा मला पाठिंबा. जे बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांबून चालन की त्यांनी तुमच्या आधी किती खासदार पण बोलत नाही त्याच्यात येणार तर त्याच्यात येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं काही असताना मला तो समीर पाटील बोललं की धंदे करून मौका करा. आणि मी अजून माहिती घ्यायला लागली हा तर कोर्स आहे. आता गुन्हेगार मोकाला कोण म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा. मी अजून माहिती घेतली की माझे काही गुन्हे आहेत